आलू पराठे बनवायचा कंटाळा येतो का? मग आजचा हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्ही आलू पराठे ना कधीही कोणत्याही वेळेस सहजपणे बनवू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपण चपातीला जे पीठ मळतो बघा, त्यामध्ये ना एक चपातीचं पीठ असं काढून ठेवायचं, एक बटाटा शिजून घ्यायचा, मॅश करून घ्यायचा, थोडंसं लसूण मिरचीचा कूट करायचा. आता पॅनमध्ये थोडे जिरे, त्यानंतर लसूण मिरचीचा कूट टाकायचा, थोडीशी हळद, थोडा गरम मसाला, अगदी थोडे मसाले टाकायचे, धना पावडर, चवीनुसार मीठ टाकून हे सगळं एकजीव करायचं. त्यानंतर मग आपण याच्यामध्ये शिजवलेला जो बटाटा मॅश केलेला आहे, एक बटाटा तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान बटाट्याची एक भाजी करायची. तुम्ही पाहू शकता ही बटाट्याची भाजी करून घ्यायची, ह्याला थंड करून घ्यायचं आणि एक मोठी चपाती लाटून घ्यायची. मग पूर्ण चपातीला ही बटाट्याची भाजी कवर करायची आणि मग अशा 4 लाईनी कट करून घ्यायच्या मधोमध. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने 4 लाईनी पाडायच्या. 4 लाईनी पाडून झाल्या की मधली जी लाईन असती ना त्याची अशी हलक्या हाताने ना रोल करायचे. कट केलेली लाईन असते, अगदी सहजपणे हे रोल तयार होतात. मग एक एक रोल घ्यायचे आणि मधोमध असं पोलपाट वगैरे असतं ना त्याच्यावर असं मधोमध ठेवायचं आणि वरून असा दाब द्यायचा तळ हाताने. मग असा गोल आकार टिक्कीसारखा याचा आकार होतो. मग हे सगळे करून घ्यायचे अशा पद्धतीने. स्लो गॅसवर एकदम गरमागरम तेलामध्ये मस्तपैकी तेल, तूप, बटर लावून खरपूस भाजून घ्या. तुम्ही पाहू शकता इतके छान लेअरवाले असे हे आलू पराठे झालेत का नाही, एकदम मस्त वेगळ्या ट्रिकनी, सोप्या पद्धतीने. आता हे बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर झालं आहे ना. भरपूर तूप बटर लावून याचा आस्वाद घ्या. आणि तुम्ही बघू शकता इकडे बघा, आतून किती छान असं सारण सेट झालं का नाही. म्हणजे आता आलू पराठे बनवायचं तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही. लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. कोणी गेस्ट वगैरे आले तर लगेच झटकीपट आलू पराठे तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा.